तर तशा पद्धतीनं सगळं गाव जमा झालं होतं आणि सगळं गाव कुतूहल म्हणून त्या लेकराकडे पाहत होतं. पण जेव्हा भगवंताने आशीर्वाद दिला आणि मग विचारलं की भगवान आता हे बाळ किती दिवस जगन, तर भगवान म्हणाले 120 वर्षपर्यंत आता याला मृत्यू येणार नाही, 120 वर्षपर्यंत हे जगन. मग सगळ्यांनी साधुकार तर दिलाच दिला, पण एका जणाने विचारलं भगवान तुम्ही जे काही परित्राण पाठ घेतला तर या परित्राण पाठामध्ये आयुष्य वाढण्याची विधी आहे का, आयुष्य वाढण्याचं बल आहे का, त्याच्यामध्ये तशी ताकद आहे का. तेव्हा भगवान म्हणतात नाही, कोणत्याच वचनामध्ये आयुष्य वाढण्याची ताकद नाही. मग भगवान तुम्ही तर त्या दिवशी म्हणाले की 7 दिवसांनी मरणार आहे, तर हो म्हणे तेही खरं आहे. मग भगवान तुम्ही तर आज म्हणाले की 120 वर्ष जगणार आहे, तर भगवान म्हणाले तेही खरं आहे. मग भगवान आता हे कसं काय आहे, परित्राण पाठाने याचं आयुष्य वाढलं का. तर भगवान म्हणतात नाही रे भिक्षूंनो, नाही रे उपासकांनो, याचं आयुष्यच मुळात 120 वर्षाचं होतं. याचं आयुष्य मी जेव्हा पाहिलं तेव्हा 120 वर्षाचं होतं, पण याच्यावर 7 दिवसात असं संकट येणार होतं की अल्पायुष्यामध्ये याला मृत्यू येणार होता. याचं आयुष्य 120 वर्षाचं आहे, पण अल्पायुष्यामध्ये 7 दिवसात याला मृत्यू येणार होता. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या वचनामध्ये आयुष्य वाढण्याची ताकद नाही, पण 7 दिवसात येणारं संकट जे असेल मृत्यूचं त्याला रोखण्याची ताकद आहे. आणि म्हणून मी ते वचन म्हटलेलं आहे. आणि मग भगवान याला काय म्हटलं पाहिजे, मग तेव्हापासून त्याला परित्राण पाठ म्हणण्याची परंपरा सुरू झाली. परित्राण पाठ म्हणजे जे सूत्र रक्षा करतं, जे सूत्र आपल्याला संकट